नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे आणि तो निर्णय आहे दरमहा मिळणाऱ्या अनुदानात म्हणजेच पेन्शनमध्ये वाढ करण्यासंदर्भात। तर मित्रांनो, आता संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना महिन्याला वाढ केल्याप्रमाणे किती पेन्शन मिळणार आहे आणि योजनेतील कोणकोणत्या लाभार्थ्यांना मिळणार ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 1000 रुपयांची वाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। तर या संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना पूर्वी 1500 रुपये अर्थसहाय्य दिले जात होते, तर आता ते 1500 ऐवजी 2500 रुपये दिले जाईल। तसेच खाली बघा, राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, निराधार विधवा आदींना दरमहा 1500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत 4,50,700 आणि श्रावणबाळ योजनेत 24,003 इतके दिव्यांग लाभार्थी आहेत। या लाभार्थ्यांना आता दरमहा 2500 रुपये अर्थसहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि हे अनुदान ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येईल। तसेच यासाठी आवश्यक 570 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आता या दोन्ही योजनांच्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या दरमहा अनुदानात 1000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे आणि शक्यतो पुढील महिन्यापासून वाढ केल्यानुसार पेन्शन मिळू शकेल। व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।